जीबी सिंड्रोम बाबत आता एक मोठी बातमी समोर येते। जीबी सिंड्रोम कशामुळे होतोय याचं संशोधन करण्यासाठी आता पोल्ट्री फार्म, माती तसंच पक्ष्यांचे सॅम्पल घेण्यात आलेले आहेत। पाण्यासह आता मांस, मातीचं देखील संशोधन केलं जात आहे। सॅम्पलचा अहवाल 2 दिवसांमध्ये येणार आहे। मात्र आता रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे टेन्शनही वाढलंय। त्यामुळे वेळीच कारण शोधून यावर उपचार करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। पक्षी, पोल्ट्री फार्म आणि मातीचे सॅम्पल घेऊन नेमकं हा आजार का वाढतोय याबाबत संशोधन करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार यांनी दिली आहे। पोल्ट्री फार्म तसंच मातीचं सर्वेक्षण होणार आहे। सॅम्पलचा अहवाल 2 दिवसात येईल। नेमका जीबी सिंड्रोमचा हा विळखा का वाढत चाललेला आहे, हा आजार नेमका का होतो, त्या संदर्भात आता योग्य माहिती समोर येणार आहे। जीबी सिंड्रोम बाबत ही एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। पोल्ट्री फार्म, माती आणि पक्ष्यांचे सॅम्पल घेण्यात आलेले आहेत आणि याच सॅम्पलचा अहवाल 2 दिवसात येणं अपेक्षित आहे। त्यामुळे पक्षी, मातीचा सॅम्पल घेतल्यामुळे आता कळबळ माजलेली आहे। हा आजार नेमका कसा होतो त्या संदर्भात मोठी माहिती ही हाती लागू शकते। या संशोधनामध्ये ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे, कारण पोल्ट्री फार्म तसंच माती आणि पक्ष्यांचेही सॅम्पल घेतले गेलेले आहेत। नेमका हा आजार पसरवण्यासाठी यापैकी कोणता घटक जबाबदार आहे हे देखील यामुळे स्पष्ट होणार आहे।